ओके की आपण नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आहोत आणि या ठिकाणी आज सकाळी 10 वाजेनंतर एका विद्यार्थ्याच्या पालकाला बिबट्या दिसून आलेला आहे। यानंतर शालेय प्रशासनातर्फे या ठिकाणी विद्यार्थ्यांची सुरक्षा बघून शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे। दरम्यान जसंही वन विभागाला याची माहिती मिळाली तर वन विभागाची जी टीम आहे ती ताबडतोब या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेली आहे। ड्रोन कॅमेरेद्वारे देखील या ठिकाणी बिबट्या कुठे आहे याचा शोध घेतला जातो। या परिसरामध्ये जवळपास 10-12 एकरवर पूर्ण जंगल आहे, झाडी आहे आणि त्यामुळे वन विभागातर्फे अनेक ठिकाणी कॅमेरे देखील लावले जात आहेत। ड्रोनद्वारे या ठिकाणी तपासणी देखील केली जात आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो वन विभागाचे कर्मचारी आहेत आणि हे सर्व कर्मचारी या ठिकाणी कॅमेरे लावत आहेत आणि बिबट्याचा शोध घेत आहेत। या ठिकाणी बघा लपण्यासाठी बिबट्याला भरपूर असे जंगल आहे। 2.5 तासापासून बिबट्याचा शोध या ठिकाणी घेतला जातोय। आपल्या बरोबर जे वन विभागाचे अधिकारी आहेत आपण त्यांना विचारूया। सर काय झालं आज सकाळी? आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास बातमी आली की भोसला मिलिटरी कॅम्प स्कूलमध्ये वन्यप्राणी आल्याचे बातमी मिळाल्या वन विभागाचे कर्मचारी रेस्क्यू टीम असे मिळून जागेवर घटनास्थळी पाहणी केली व थर्मा ड्रोनने तिथे पूर्ण क्षेत्राचे तपासणी करून घेतली। तथापि सदर ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आलेला नाही आणि पूर्ण क्षेत्र तपासून घेतले आहे। त्यामुळे जनतेत माझं असं सांगणं आहे की खोट्या अफवा माध्यमामार्फत वगैरे पसरवू नये। खरी बातमी खरी माहिती मिळाल्याशिवाय बातमी पसरवू नये आणि असं बिबट्या आहे असं आढळून आलेलं नाही, त्यामुळे जनतेनं घाबरायचं कारण काही नाही। दरम्यान गेल्या 2-3 दिवसापूर्वीच नाशिकच्या गंगापूर रोड या ठिकाणी पारिजात नगर असेल, कामगार नगर असेल या ठिकाणी बिबट्या मिळून आलेला होता। त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत आहे। नाशिक जिल्हा असेल संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या बिबटे जे आहे ते धुमाकूळ घालत आहेत, अनेकांचे बळी देखील जात आहेत। परंतु या ठिकाणी सरांनी सांगितलं आहे की आज भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारामध्ये बिबट्या मिळून आलेला नाही किंवा आढळून आला नाही, तर कोणत्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये। बातमी खरी असेल तरच प्रसारमाध्यमांनी देखील ती दाखवावी। या ठिकाणी भोसला मिलिटरी स्कूल या ठिकाणी जे सिक्युरिटी गार्ड आहेत ज्यांनी हा प्रत्यक्ष बिबट्या बघितलेला आहे तर ते आपल्याला याबद्दल माहिती सांगतील। दादा कब देखा आपने बिबट्या को? 9:30 वाजता। 9:30 वाजता मराठी बोलता तुम्ही? ओके ओके। काय म्हणाल, काय कुठे होता बिबट्या वगैरे? इथं नाले होता। कसा होता? ते छोटासा होता, मांजरीसारखा एवढा छोटा बच्चा होता। तर या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते सांगतायत की बिबट्या हा छोटा होता। याचा अर्थच की बिबट्या जर का लहान असेल तर बिबट्याची मादी देखील या ठिकाणी आई जे म्हणतो आपण मादी देखील या ठिकाणी असू शकते। दरम्यान वन विभागातर्फे पूर्णपणे या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, कारण की जवळ शाळा आहे आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील आहे, वन विभागातर्फे कॅमेरे लावले जात आहेत, बंदोबस्त केला जातोय। दरम्यान अजून तरी वन विभागाला बिबट्या दिसून आलेला नाही आहे। कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक, भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथून।